फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या आले, बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर नहीं है क्या? पाठवून द्या. पुन्हा एकदा व्हॉट हॅपन. चार में खेलेंगे. पंच बोलवतात आकाश, या आकाश आकाश आपल्यास बोलवतात तिथे. मला स्ट्राईकला भूषण. स्ट्राईकला मिलन आणि नॉन स्ट्राईकला भूषण. पहिले षटक भावेशचं. फ्लायटेड चेंडू होता. मॅचला सुरुवात झाली. चेंडूला फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी अकाउंट ओपन केलं मिलन या खेळाडूने. धावसंख्या 1. जॉलीबाई जीवचंद्र विरुद्ध ऑर्नेट गॅलेक्सी नायरा, या दोघांमध्ये ही लढत असेल. विशाल भोईर आमचे स्कोरर आज जुडले गेलेत, तर क्रिकेट पासून थोडेसे लांब आहेत, म्हणून जास्त स्टायलिश राहतात ते. परफ्यूम भावेश तयार. विशाल भोईर यांचेच बंधू आहेत भावेश भोईर. आणि समोर आता बॅटर आहेत भूषण. आडव्या बॅटचा वापर होता बॅटर भूषणचा, परंतु हा चेंडू निर्धाव गेलाय. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 1 धावा. ऑर्नेट गॅलेक्सी नायरा विरुद्ध मॅच तुम्ही बघताय जॉलीबाई जीवचंद्र. असं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला हरिदास याने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ऑर्नेट गॅलेक्सी नायरा या टीमला. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर हा रणसंग्राम तुम्ही बघताय. क्रॉस पॅटे स्ट्रोक खेळायचा होता. स्लोवर वन, चेंज ऑफ फेस, लेग ब्रेक गोलंदाज भावेश भोईरची. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल, कारण व्यूहरचना तर चांगली रचली आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, मिड विकेट, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग हे फिल्डर पाहायला मिळत आहेत. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. 1 धाव पूर्ण केली. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतोय आणि पाहता पाहता एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. धावसंख्या झाली आहे ती 2. स्ट्राईक इन कडे भूषण होता आणि आता मात्र मिलन आलंय. धावसंख्या धावफळकावर 2. 4 बॉलची समाप्ती. स्ट्राईक इन कडे आता मिलन आलंय. काय घडले बघूया. यस, व्हॉट हॅपन. एश अँड टेकन. बॅटचा हलकाचा स्पर्श झालाय आणि विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. मिलन याला परतीचा प्रवास करावा लागतोय. धावसंख्या 2 असताना
नंतर धावसंख्या आहे ती धावफलकावर 2 धावा 1 गडी बाद. नवीन बॅटर न्यू बॅटर मिस्टर राम पुढे येऊन खेळतायत. बॅटर एक धाव पूर्ण करतायत. मिडॉन मधून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू वळतोय. एकाच धाब्यावरती समाधान मानतायत. एका धाब्याने त्याने अकाउंट ओपन केलंय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. भावेश चोगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. एक अतिशय चांगले क्रिकेटपटू, जसं मी त्यांचं वर्णन करत असतोय. कधीही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जा, अहमपणा गर्विष्ठपणा त्यांचा कधीच तुम्ही बघू शकणार नाही. इतके चांगले स्माइल ते देतात ना, खूप बरं वाटतं. आणि ते भावेश चोगळे यांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम भावेश. नवीन बॅटर शिवराम. चांगला ड्राईव्ह स्वीपर कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. एकाच धाब्यावरती समाधान मानतायत. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 4. ऑर्नेट गॅलेक्सी नायरा या टीमची 4 षटकांचा मॅच होतोय. या आधी चांगला झेल शतरक्षकाद्वारे पाहायला मिळाला होता, सुजित द्वारे. पुढचा बॉल कंचनचं. बॅटचाल कसा स्पर्श झालाय. आणखीन एक धक्का लागलाय. ऑर्नेट गॅलेक्सी नायरा 11 या टीमला 1.3 बॉलची समाप्ती. धावफलकावर धावा आहेत त्या 3 गडी बाद 4. अमित या 3 गडी बाद धावसंख्या 4. डान्सिंग डाऊन द ट्रॅक अमित यांनी हा फटका खेचला होता, खेळायचा होता. मोठा फटका काही त्याला खेळता आला नाही. वाईड ऑफ लॉंग ऑन, वाईड ऑफ मिड ऑन मधून थ्रू येण्याआधी अमित एकच धाव पूर्ण करतोय. एका धाब्याच्या मदतीने तो आपला अकाउंट खोलतोय. धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 5. जुनी आठवण करून दिली साई स्पोर्ट्सची, कारण साई स्पोर्ट्स चंद्रपाडा बॉईज आता नाव आपण बघतोय. आणि जुन्या आठवणी ते ताज्या झाल्यात, जसे बॅटिंग करणारे टीमचे आहेत. आज मला वाटतं 11च्या 11 खेळाडू येतील चंद्रपाडा बॉईज टीमचे.
पास आलेत. आकाश चव्हाण मेहनत करत आहेत. बघा मला संधी मिळाली तर मी सुद्धा चांगलं खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 6. 3 बाद 6. फक्त शांततेने क्रिकेट सुरू आहे. मोठे फटके इथे येताना दिसत नाही. या त्याकरता युनिटी पाहिजे, एकी पाहिजे. एकीचे बळ जेव्हा असेल ना तेव्हाच तुम्हाला चांगलं फळ मिळतं. ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउटचा फटका. शतरक्षक तिथे तैनात होता. जो दबाव होता तो दबाव आता या षटकाराशी कमी होईल. ओव्हर द वर्ल्ड ऑफ लॉंग ऑफ एरिया. सिक्सर. आणि बॅटर स्ट्राईक इन कडे शिवराम. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच ललित भोईर सरांचा. धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 4 षटकांचा मॅच आहे. पहिल्या डावामधून आपण 2 धावा मायनस सुद्धा करणार आहोत. या षटकात अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळतील काय? चेंडू फायवर बॅटच्या मदतीने आलाय. 1 धाव तर मिळेल. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरे धाबे करता बॅटर धावतात आणि पाहता पाहता 2 धावा इथे होत आहेत. पूर्ण 2 धावांची भर पडली. बॅटच्या मदतीने 2 धावा आलेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ऑर्नेट गॅलेक्सी नायरा टीमची धावसंख्या आहे ती 15 धावा. 3 विकेट के नुकसान पर. का तहे दिल से स्वागत चंद्रपड़ा ट्रॉफी 2025 में. तीसरा ओवर और तीसरे ओवर डालने के लिए गेंदबाज यहां पे बुलाए गए हैं. शुभम, सामने बल्लेबाज अमित है. टीम की रन संख्या 15 रन. 3 विकेट के नुकसान पर. देखना है अब किस तरह से बल्लेबाजी होगी इन दोनों बल्लेबाजों द्वारा. लॉन्ग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोर लेग की तरफ फील्डर वहां पे तैनात किए गए हैं. एक फील्डर एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ भेज दिया गया है. शुभम तैयार. शॉट ऑफ लेंथ गेंद थी. गेंद को खेला है सीधे बल्ले से लॉन्ग ऑन की तरफ. 1 रन दौड़ के पूरा किया बल्लेबाज ने. 1 ही रनों से संतुष्ट होना पड़ा. टीम की रन संख्या 16 रन. 3 विकेट के नुकसान पर. अब तो बल्लेबाज को अपने जोहर दिखाने होंगे या फिर गेंदबाजी तो काफी अच्छी हो रही है गेंदबाजों द्वारा. भावेश ने 1 ओवर डाला था, केवल 3 रन खर्च किए थे. और उसके बाद कांचन ने भी अच्छा ओवर डाला था. वो पटकी हुई गेंद थी. गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में. और ये डॉट गेंद, ये बिंदी गेंद प्रेशर डाल सकती है. ऐसी बिंदी गेंदे. टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 16 पर. 3 विकेट के नुकसान पर. कुछ तो अच्छा करना होगा अपने टीम के लिए बल्लेबाज शिवराम को. अब तक 1 छक्का जड़ा है उन्होंने. टीम की रन संख्या फिलहाल रुकी हुई 16 पर. ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद थी. छेड़ने की कोशिश की बल्लेबाज ने, लेकिन थोड़ी सी अंदर की जानिब कट होती हुई इस गेंद को हमने देखा था. इसलिए अंपायर की ओर से कोई इशारा नहीं आया. ये भी एक बिंदी गेंद है गेंदबाज शुभम की. 2.3 ओवर के बाद टीम की रन संख्या 16 रन. इनसाइड आउट खेला इस गेंद को फॉरवर्ड पॉइंट की तरफ. 1 रन दौड़ के पूरा किया. 1 ही रनों से संतुष्ट होना पड़ा. इथे आगमन झालं भरतजी जाधव यांचं. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या.
वेलकम। 4 गेंद शुभम द्वारा यहाँ पे फेंकी गई है, केवल उन्होंने 2 रन खर्च किए हैं और काफी प्रेशर यहाँ पे डाला है बल्लेबाजी करने वाली टीम पर। अगली गेंद लेग स्टंप के बाहर ही इस गेंद को डाला था। वाइड बॉल, अंपायर की ओर से इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ। टीम की रन संख्या 18 रन। अभी भी 2 गेंदें शेष है। शॉर्ट गेंद थी, इसको पुल करना चाहते थे, मिड विकेट की तरफ खेला है, 1 रन दौड़ के पूरा किया। अच्छी फील्डिंग वहां पे भावेश भोईर द्वारा और अच्छा थ्रो भी आता हुआ। 1 ही रनों से संतुष्ट होना पड़ा। रन संख्या 19 रन। अब तक अच्छी गेंदबाजी और काफी परेशानी का सामना बल्लेबाजों को करना पड़ रहा है इस विकेट पर। 5 गेंदों में 4 रन खर्च किए हैं गेंदबाज ने। वो ये फ्लाइटेड गेंद थी, उसको भी खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, लेकिन फॉरवर्ड शॉट लेग में ही ये गेंद रुक गई। 1 ही रनों से वापस संतुष्ट हुए बल्लेबाज। 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या 20 रन, 3 विकेट के नुकसान पर। आणि वाकीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी 3 षटक इथे संपलेत आणि धावा आहेत। धाव फलकावर 3 गडी बाद 20। अभी इस इनिंग की आखिरी ओवर रहेगी। गेंदबाज अहमद गेंदबाजी का छोर संभालने के लिए तैयार है। अच्छा, ऑफ ब्रेक लेग ब्रेक कर लेते हैं गेंदबाज अहमद और इसीलिए उनके हाथों में गेंद सौंपी थी कप्तान ने। इस गेंद को खेला स्कोर लेग की तरफ, 1 रन दौड़ के पूरा किया। 2 रन लेने की कोशिश थी और ये 2 रन दौड़ के पूरी किए बल्लेबाजों ने। 2 रनों के साथ टीम की रन संख्या 22 रन, 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 5 गेंदें हैं। बड़ा स्ट्रोक अब तक यहाँ पे देखने नहीं मिला। दूसरे ओवर में वो हमने देखा था, उसके बाद में काफी परेशान किया है गेंदबाजों ने बल्लेबाज को। अंतिम 5 गेंदें हैं। 5 गेंदों में बड़े स्ट्रोक खेले होंगे बल्लेबाज को। डेड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। ये मैच हम देख रहे हैं और नेक गैलेक्सी नायरा अगेंस्ट टीम है जॉली बॉयज शिवचंद्र की, जो फिलहाल फील्डिंग कर रही है। शॉर्ट गेंद थी, अंदर की तरफ कट होती हुई इस गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन चूके और बाई का इशारा आता हुआ अंपायर ललित भोईर की तरफ से। 1 रन मिला। 1 रनों के साथ टीम की रन संख्या 23 रन। अभी भी 4 गेंदें शेष है, यानी कि दिमाग में तो अब बल्लेबाज को आना चाहिए कि बड़े स्ट्रोक अगर आता है तो 30 या 32 रनों तक ही पहली पारी समाप्त हो सकती है। 4 गेंदें शेष है। अच्छी गेंदबाजी सभी गेंदबाजों ने, केवल कांचन थोड़े से खर्चीले साबित हुए जिन्होंने 12 रन खर्च किए थे। आगे आकर खेलना चाहते थे और विकेट कीपर भी चूके थे। बल्ले का बाहरी किनारा लगा था। 1 रन मिला बल्लेबाज हामिद को। रन संख्या 24 रन। 3 गेंदें शेष है। 3 गेंदों में 7 या 8 रन आएंगे तो एक अच्छा टारगेट सामने वाली टीम पर, सामने वाली टीम को हम रख सकते हैं। लेकिन पूरा जो दबाव है वो दबाव हमें स्पष्ट दिख रहा है बल्लेबाजी करने वाली टीम पर। शॉर्ट गेंद थी, इस गेंद को पुल किया है मिड विकेट की तरफ। गेंद सीधी हवा में 6 रनों के लिए चक्का जड़ा बल्लेबाज ने, सिक्सर।
बल्लेबाज शिवराम की तरफ से और 6 रनों के साथ टीम की रन संख्या 30 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी हमारे स्कोरर हमें बता रहे हैं कि 2 गेंदें शेष है। विशाल वहीर है हमारे स्कोरर। काफी अच्छा स्कोर बोर्ड यहां पे सजाते हुए विशाल वहीर। अभी भी 2 गेंदों में यही प्रयास रहेगा बड़ा स्ट्रोक खेलने का बल्लेबाज शिवराम का। 2 छक्के जिन्होंने जड़े हैं। वापस शॉट गेंद, गेंद को खेला है मिड विकेट के ऊपर से, न इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का। एक गेंद शेष है। 2 करारे प्रहार किए बल्लेबाज ने और जिसका नतीजा हम देख रहे हैं कि टीम का स्कोरबोर्ड आगे बढ़ा हुआ है। वापस शॉट गेंद थी मिड विकेट की तरफ, फील्डर वहां पे तैनात थे, उसके हाथों पर लग के ही गेंद आउटलाइन के बाहर। टारगेट मेरे ख्याल से 41 रनों का रहेगा। 2 रन हम स्कोर बोर्ड से माइनस करेंगे, 41 रनों का टारगेट रहेगा। सोसाटी सुटलई वारा, सोसाटी सुटलई वारा, गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा। वेलकम आर्यन बोईन। टॉस शिवचंद्र विरुद्ध वाकीपाडा असा मॅच असेल। दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? वाकीपाडा टीमचे कॅप्टन या। Okay, thank you.
आपण एक वरिष्ठ खेळाडू आहात, क्रिकेट मधील एक आदर्श खेळाडूंसमोर ठेवण्याचं काम आपण नेहमीच केलेलं आहे. आणि कुठलंही मैदान असो आम्ही नेहमीच म्हणत असतो की वयाला जर हळवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवायला पाहिजेत. जसं किशोरजी पाटील सरांनी आपले छंद जिवंत ठेवलेत. सर्व कामं ते करतायत, फक्त क्रिकेटच नाही तर इतर कामं, मग ती शेतीची कामं असो ती सुद्धा ते पूर्ण करतायत. कुठलंच काम छोटं आणि मोठं कधीच नसतं. मनाने केलं ना तर सर्व कामं आपल्याकरता चांगली असतात. आज बघितलं तर भारतीय रेल्वेमध्ये निवृत्ती त्यांच्या झाल्यानंतर सुद्धा त्यांचं काम काही थांबत नाही. खूप चांगलं काम ते करत असतात आणि त्यामुळेच त्यांचं मी कौतुक करेन. वही या मॅच कडे हरिदास स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे आलाय अहमद. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आय थिंक महेश चाळके आहेत का बॉलर्स? महेश चाळके गोलंदाजी मार्गावर आले. पहिला बॉल कसा असेल ते बघूया, कारण फिरकीपट्टू आहेत महेश चाळके. टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात कोकण पट्ट्यांमध्ये आणि खुळ्या गटामधून सुद्धा ते पूर्वी खेळायचे आणि त्यामुळेच माझं लक्षात आलं महेश चाळके इथे उतरलेत. संजय पाकळे साहेबांसोबत सुद्धा चांगले क्रिकेट त्यांचं पाहायला मिळतोय. आता इथे पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. मिळतं 4 धावा. एक वेगळ्या चं टार्गेट आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल महेश या गोलंदाजाला. बघितलं इनसाइड आउट, स्ट्रेट हवाई सफर केलं आणि मिळतात 6 धावा. सिक्सर बिगी. छोटासा रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील, परंतु इथे 2च ठेवलेत. याचं कारण की शॉर्ट फिल्डर आहेत. चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतात 4 धावा. चौकार. आजचा खर्च हा निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून झालाय. आता बघूया, थोडासा शॉर्ट बॉल होता, फुल करायचं होतं बॅटरला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्यानिशी धावसंख्येत बदल होतोय आणि आता स्ट्राईक इन कडे बॅटर येतात अहमद. चेंडू टाकून झाले 4, धावसंख्या 17. दोन चेंडू वाजून शिल्लक आहेत. आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला दुपारनंतर जास्त पाहायला मिळेल, कारण जसं YouTube वाहिनी प्रेक्षेपण करते, घर बसल्या सुद्धा काही प्रेक्षक बघतायत, परंतु घरात बसून आणि प्रत्यक्षात मैदानावर येऊन मॅचला पाहणं एक वेगळंच असं, तो आनंद वेगळाच असो. आणि कदाचित प्रेक्षक हे पाहिल्यानंतर घरी इथे मैदानावर येऊ शकतात. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर हा रणसंग्राम तुम्ही बघतायत.
शॉर्ट बॉल चेंडूला फूल केलं, चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळत 4 धावा चंद्रपाडाच्या. मोझॉन 21 वाकीपाडा संघाचे कॅप्टन टॉस सटिया. कधीपासून आपण अनाउन्स करतोय, नाव घेतो तुमच्या टीमचं. धावसंख्या धाव फळकावर झाली आहे ती 21 धावा. षटक क्रमांक 1 सुरू आहे. शॉर्ट बॉल चेंडूला फूल केलाय. चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिझन मध्ये वेगाने जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. 2 धावा इथे सहजरित्या होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 23 धावा. जिंकण्याकरता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 20 ची आवश्यकता. 18 चेंडू 20 धावा. गोलंदाज अमित. ब्रेक चेंडूला स्मॅश केलंय सुपर कव्हरच्या दिशेने. मिळतात 4 धावा. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चांगला फटका पाहायला मिळतोय हरिदासच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात. पुढचा बॉल आता मात्र बॅटचा वेग वाढवलाय आणि या चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेग स्कोअर लेगच्या दिशेने. डीप स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 6 धावा. षटकार. धावसंख्येचं लक्ष होतं. याचाच अर्थ अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. 8 धावा पाहिजेत. धावसंख्या झाली आहे ती 35. चांगला फटका आहे. हरिदास यांनी हा चांगला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक सांगतायत की हा षटकार आहे. 6 धावा. बिगी मॅक्सिमम फटका षटकार.
तिकडे